हे बघा, बीड जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मागच्या 3 महिन्यापूर्वी जसे ही संतोष देशमुखचं प्रकरण मी उचललं पहिल्यांदा, तेव्हाच माझ्या तर नाही पण मी पहिल्या आवर्समध्ये बोलल्याच्या नंतर 1-2-3 दिवसांनी परत आमचे आमदार पण बोलले, याच्या सुरेश दस पण बोलले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाशदादा पण त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. असे सर्व टीमने आम्ही 4-5 जण बीड जिल्ह्यातले जी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार असतील यांनी आवाज उठवला. आणि याच्यानंतर पवार साहेबांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन सांगितलेलं की या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो, तुम्ही यांना संरक्षण द्या. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याची काही काळजी वाटली नाही असं वाटतं. आता त्याच्यात मला माहीत नाही, मग त्याच्यात जर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता, आता ते बेजबाबदारपणे तर नक्कीच बोलणार नाहीत. त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल, त्याच्यामुळे ते बोलत असतील. तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी, तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला, मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे. आणि तसंच म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे, ते काही खोटं बोलणार नाही.